तर नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललो सावंतवाडी बेंजोच्या ऑर्डरसाठी. एस.आर. बीटला आमच्या हळदीची ऑर्डर असा मोती तलावाच्या बाजूकर आणि गाडीत सामान पटापटा लोड केलं आणि हे बघा गजाली मारतात कसे. आणि मी ओमकार आणि एक ड्रायव्हर काका त्यांच्यानी पुरा सामान लोड केला. सगळा वर बांधलेला सामान नीट हा काय नाही तर बघू. मी उतरले आणि माझ्यापासून आणि 4 जण उतरले. बघले होतं वर बांधलेला सामान बरोबर होता. गाडी सोडणार होतो इतक्यात ह्यो एक पाहुणो आमचं ओमका गावलो. त्याका टाटा बाय बाय केलं आणि पुढच्या प्रवासाक आम्ही सुरुवात केली. एस.आर. बीटची नवीन जर्सी आज येणार होती म्हणून अर्ध्या वाटेतच उतरलो आणि दुकानाच्या दिशेने गेलो. नवीन जर्सी गावतली म्हणून पोरांनी पायऱ्या बघले नाही, रपा चढत गेले. एकदा कधी दुकानात जातं आणि जर्सी बघतंय असा झाला त्यांना. दुकानात गेल्या गेल्या यांच्यानी शर्टा हिसकटून घातल्यानी आणि आपली साईज आधी सगळ्यांनी बघू घेतल्यानी. लोकेशनवर पोचल्यावर मी आपलं आडस दिले आणि पोरांका सांगले सगळ्यांनी सामान काढा. चला फटाफट सगळ्यांनी सामान काढल्यानी. काढलेला सामान एकदा पटकन जोडून घेतलं आणि सेटअप ओके केलं. म्हणजे वाजवून सांगल्यानंतर वाजवूक मोकळे. सेटअप जोडून झाल्यावर जर्सी घालू गेलो आणि हे दोघ जण मात्र काय आकडान दाखवत होते जर्सी घालून आणि एकदाचे वाजवूक सुरुवात केलं. आणि नाचता ह्या काकीन मात्र धायकालू घालू सुरुवात केली आणि ती काय थांबाच नाही. वाजवून झाल्यावर यांनी मात्र आपला सामान गुटाळूक घेतले आणि सगळ्यांनी चटापटा सामान कवळले. वाजवून झाल्याबरोबर मी सामान कवळूचं नाही असं सांगून ह्यांनी मात्र आपलं नाच दाखवले. आम्ही जातो आमच्या गावात सांगून ह्यांनी मात्र गाडीकडे पलायन केले. आणि हकडे लक्ष पडलं तर हो आपलं शेट सर्व करासारखं मोबाईल घेऊन आम्ही बसलेलो आरामात. सामान सगळं पटापट कवळलो आणि आम्ही एकदा घराची वाट धरलो. ब्लॉग आवडलो असत तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. धन्यवाद.